बीकेसी ते आरे भुयारी मेट्रो 3 सह पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण। मोदींचा बीकेसी ते सांताक्रूज मेट्रोनी प्रवास। काँग्रेस सत्तेमध्ये आल्यास आमच्या योजना बंद करेल। महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या मोदींचा हल्लाबोल। तर काँग्रेस नेता कोट्यवधींच्या ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या। पंतप्रधानांचा मोठा आरोप। मेट्रो 3च्या मार्गाचं सुरू झालेलं काम मविया सरकारने बंद पाडलं। करदात्यांचे पैसे वाया घालवले। ठाण्यातल्या लोकार्पण सोहळ्यात मोदींचा आरोप। भाजपने शिवरायांचे विचार सोडले म्हणून मालवणमधला पुतळा पडला। राहुल गांधींची टीका। तर राम मंदिर संसदेच्या उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपतींना बोलवलं नाही यावर ठेवलं बोट। मुंबईत मराठी माणसाला नो एंट्रीचा बोर्ड लावूनच दाखवा। उद्धव ठाकरेंचा गुजराती सोसायट्यांना इशारा। एकाही गद्दाराला रोजगार देणार नाही, ठाकरेंचा इशारा। रामराजे निंबाळकर अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता। रामराजेंनी बोलावला फलटणमध्ये कार्यकर्ता मेळावा। 4 दिवस सासूचे तसेच 4 दिवस सुनेचेही असतात। अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। तर एवढा हट्टीपणा बरा नव्हे, शरद पवारांना टोला। शरद पवारांएवढी बारामती कोणालाच कळत नाही। अजित पवार बारामतीतून लढणार की नाही या सस्पेन्सवर श्रीनिवास पवारांची सूचक प्रतिक्रिया। जैश ए मोहम्मदच्या स्लीपर्स विरोधात एनआयएचे महाराष्ट्रासह देशभरात छापे। मालेगाव, संभाजीनगर, जालन्यातनं 4 संशयित ताब्यात। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरात जाताच त्यांच्या घरी धमकीचा फोन आल्याचा दावा। जिजामाता जमीन घोटाळ्यावर सवाल उपस्थित केल्यानंच धमकी आल्याचा सदावर्तेंच्या पत्नीचा आरोप। अमरावतीत दगडफेक प्रकरणानंतर तणावपूर्ण शांतता। जमावबंदीचे आदेश जारी। परिस्थिती नियंत्रणात। यती नरसिंहानंदांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर झालेली दगडफेक। निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर अखेर 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या। मुंबईतल्या 11 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पाठवलं मुंबई बाहेर। काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरेंचा मुलगा गणेश हंडोरेला अटक। गणेश हंडोरेच्या कारने दुचाकी स्वाराला उडवलं। शर्ट इन केला नाही म्हणून पुण्यातल्या शाळेत शिक्षकाची 6वीतल्या विद्यार्थ्याला मारहाण। कानाचा पडदा फाटला। स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा। शाळेकडून बडतर्फीची कारवाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।